मतदानपुरते आम्हाला गोड गोड बोलले. गाजर दाखवली आमच्याकडून गोड बोलून मतदान करून घेतलं. अपेक्षा जाऊन शेतकऱ्यांना असं करू तसं करू. याच्यावरती सरकारनं खऱ्यानं लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे सरकार. मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा, नक्कीच सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांची व्यथा समजेल. 2 महिन्यापासून निवडणूक चालू आहे, पण सरकार एकही कांद्याविषयी शेतकरीवर बोललेला नाही. ते निवडणुकीत व्यस्त आहे. निवडणूक व्यस्त आहे, पण शेतकऱ्यांचा काय हाल चालू 2 महिन्यापासून. जय हरिमावली मित्रांनो, मी धनु गोरे आपलं सहर्ष स्वागत करतो चॅनलवरती. तर मित्रांनो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही बघितलंच असेल की आज भावापेक्षा भावना व्यक्त होत आहेत. आज मार्केटमध्ये उतार बघायला मिळाला. तर आज 23 जानेवारी रोजी आपण आलो आहे वणी कांदा मार्केट येथे. तर चला मार्केटमध्ये जाणून घेऊ आज काय बाजारभाव निघत आहे. मित्रांनो, बघू पिकअपचे लिलाव बघू शकता. अशा प्रकारचा माल आहे. काय भाव गेला भावनी? 1400 रुपये. कुठले व्हरायटी कोणती? नाही का? नारळी. चालेल चालेल, धन्यवाद. स्वतः ट्रॅक्टर मध्ये बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारचा माल आहे. नमस्कार म्हटलं. काय भाव गेला? 1250. कुठले? आयवंतवाडीची. अजून किती कांदा आहे आपल्या शिल्लक? शेवटच आहे का? यंदा कसं काय आवरेज दिलं? आवरेजच नाही कांद्याला. यंदा आवरेज नाही भेटलं का लाल कांद्याला? बघू शकता मित्रांनो, 1244 रुपये. चला, धन्यवाद. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारचा माल आहे. नमस्कार मंडळी. काय भाव गेला पाहुणे? 1271 रुपये. कुठले? बघू शकता 1271 कान मंडळीची. यंदा आवरेज कसं आहे आपल्याकडे? कमी का? आणि भाव कसा भेटतोय? काय सध्या डाऊनच आहे. परवडतं का एवढ्या ह्याच्यात? कसं काय? शेतकऱ्याची एवढी डाऊन परिस्थिती झाली, काय करत का? एवढं पाणी भरा, खादीला भाव काय चालू आहे सध्या? बरोबर आहे. पेस्टिसाइडची किमती वाढली. कांदा गेल्यावर शेतकरी रडल का हसत? बरोबर आहे, बरोबर आहे. सरकारने त्याच्यावर थोडंफार लक्ष केंद्रित केलं पाहिजे. केंद्र सरकारने म्हणा, शेतकऱ्याकडे बघा, थोडं बघा, काही आहे का नाही. तुम्ही मतदानपुरते आम्हाला गोड गोड बोलले. गाजर दाखवली. आमच्याकडून गोड बोलून मतदान करून घेतलं. अपेक्षा जाऊन शेतकऱ्यांना असं करू तसं करू. याच्यावरती सरकारनं खऱ्यानं लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे सरकार. मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा, नक्कीच सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांची व्यथा समजेल. 2 महिन्यापासून निवडणूक चालू आहे, पण सरकार एकही कांद्याविषयी शेतकरीवर बोललेला नाही. ते निवडणुकीत व्यस्त आहे. निवडणूक व्यस्त आहे, पण शेतकऱ्यांचा काय हाल चालू 2 महिन्यापासून. हे कोणी पाहिलं का आजपर्यंत? नाही, बरोबर. शेतकऱ्यांना पहिले लक्ष दिलं पाहिजे. शेतकरी तर देश आहे आपला. कृषी प्रधान मानते आपल्या देशाला ना. शेतकरी कसं पिकवणार माल सांगा तुम्ही? तुम्हाला बरोबर. चालेल, धन्यवाद बाबा. मित्रांनो, आता गोल्टी बघूया. बघू शकता अशा प्रकारची गोल्टी आहे. राम राम बाबा. कुठली? 1 रुपयाची. काय भाव गेली गोल्टी? 700 रुपये. काल होते का मार्केटला? काय भाव गेले ते काल? 1400 रुपये. चांगला कांदा होता. अजून किती कांदा शिल्लक आहे घरी? 3 पिकअप निघतील का? चालेल, धन्यवाद बाबा. मित्रांनो, गोल्टी बघू पुढे. बघू शकता अशा प्रकारची गोल्टी आहे. राम राम. राम राम म्हटलं. कुठले गाव कोणतं? विजयनगर. काय भाव गेली गोल्टी? 720 रुपये. चालेल, धन्यवाद. चला मित्रांनो, बघू पुढे. अशा प्रकारची गोल्टी आहे. गावकरी नमस्कार. काय बाजारभाव निघाला आज? 800 रुपये ही गोल्टी गेली का? मग काय आमच्या व्ह्युअर्सला काय सांगणार? भाव असले पाहिजे होते. खूप कमी भाव आहे. पावसामुळं माल निघालाय कांदा, आणि भाव व्यवस्थित पाहिजे. काहीतरी नियोजन केलं पाहिजे. सरकारनं याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्याचे त्यांनी भावामुळे शेतकरी कर्जमाफी सोडतोय. हा कर्जमाफी तरी ठीक आहे, पण मग जर भावात जर दिला तर कर्जमाफीची गरज नाही पडणार. भाव दिला तर कर्जमाफीची गरज नाही. जेणेकरून कर्ज आपण शेतकरी सरकारला कर्ज देऊ शकते जर भाव चांगला भेटला तर. आता हा जर समजा 2000 रुपये गोल्टी गेली आहे, कर्जमाफी मागायची वेळ सरकार शेतकऱ्याकडे आली नसते आली. कर्ज घेतलंच नसतं. कर्ज नसतं घेतलं, गरज नसते आली. महत्वाचं भाव काम काय केलं पाहिजे सरकारनं. भावाकडे लक्ष दिलंच पाहिजे सरकारनं. चालेल, धन्यवाद भाऊ. मित्रांनो, पुढे बघू शकता कालचा माल सुपर क्वालिटीचा माल आहे. 1 नंबर क्वालिटी. नमस्कार भाऊ. काय भाव केला आज? 1912 रुपये. दाखव. बघू शकता मित्रांनो, 1912 रुपये. काल काय भाव गेला? 2150. आणि परवाच्या दिवशी 2200. बरोबर. त्याच्या आगल्या दिवशी 2300 गेला होता.
चालेल, धन्यवाद. नमस्कार. काय भाव गेला? 1455 1455 बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. कुठले पाहुणे? पाहुणी कणी कन्हेरवाडीचे पाहुणे आहे का? बघू शकता मित्रांनो 1455 रुपये गेला. काल काय भाव गेला? काल 1661 1661. आज थोडं कमी झालं मार्केट. चालेल, धन्यवाद. पुढे बघू मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. पाहुणे काय भाव गेला? 1400. कुठले? पारेगावचे. काल काय भाव गेला होता? 1621. आज कमी झालं थोडं. चालेल, धन्यवाद. 200 मार्केट टोपी. चालेल, धन्यवाद. मित्रांनो पुढे बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. राम राम. राम राम. काय भाव गेला? 1445 पावती दाखवा बरं. 1445 रुपये गेलेला आहे मित्रांनो. काल काय भाव गेला होता? काल नव्हते का? कुठले? पारेगावचे. अजून किती कांदा शिल्लक आहे? 4-5 ट्रॅक्टर का? चालेल, धन्यवाद. मित्रांनो पुढे बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. राम राम. काय भाव गेला? 1600 रुपये. कुठले? पारेगावचे. काल होते का? काल काय भाव गेला? काल दुसरा माल होता का? काय भाव गेला तू? 1450 रुपये. अजून किती शिल्लक आहे कांदा घरी? 2-3 ट्रॅक्टर निघतील असं. चालेल, धन्यवाद. मित्रांनो पुढे बघू अशा प्रकारचा माल आहे. राम राम. काय भाव गेला? 1645 रुपये गेलाय मित्रांनो. कुठले? बाबापूरचे. काल काय भाव गेला होता? काल नव्हते का? चालेल, धन्यवाद. बघू शकता अशा प्रकारचा कांदा आहे. नमस्कार माऊली. कुठले? पारेगावचे. आज काय भाव गेला? आज 1500. बघू शकता मित्रांनो 1511 रुपये वणी मार्केटला कांदा गेलेला. अशा प्रकारची क्वालिटी आहे. अजून घरी किती शिल्लक आहे कांदा? परवा काय भाव गेला होता? परवा 1640 रुपये गेला होता. आज 100 रुपये ना कमी गेलाय. चालेल, धन्यवाद. गोल्टी बघू मित्रांनो अशा प्रकारची गोल्टी आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुमचीच गोल्टी ना? काय भाव गेली गोल्टी पण? 930. दाखवा बरं. बघू शकता त्याच मालाची गोल्टी आहे. 930 रुपये गेली. धन्यवाद. मित्रांनो पुढे बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. अशा प्रकारचा. नमस्कार माऊली. नमस्कार. काय भाव गेला? 1372. 1372. कुठली? पारेगाव. बघू शकता 1372 रुपये. काल होते का? काल नव्हते का? चालेल, धन्यवाद. बघूया मित्रांनो पुढे अशा प्रकारचा माल आहे. बघू शकता या प्रकारची क्वालिटी. नमस्कार माऊली. कुठले? काय भाव गेला कांदा? 1100 रुपये. बघू शकता 1100 रुपये अशा प्रकारचा माल आहे. चालेल, धन्यवाद.